मित्रांनो, आपल्या द स्कॉलर मॅथ्स ग्रुपमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण इयत्ता 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये जे घटक असतात त्या घटकांची एक एक करून माहिती पाहणार आहोत. तर पहिला घटक आहे संख्याज्ञान आणि या घटकाला भारांश आहे 6%. म्हणजे 100 मार्काचे जर प्रश्न आले असतील तर या घटकावर फक्त 6 मार्काचे प्रश्न विचारले जातील, असा त्याचा अर्थ होतो. त्याला म्हणतात भारांश. आणि संख्याज्ञान या घटकामध्ये आपल्याला काय काय शिकावं लागेल, तर नैसर्गिक संख्या ज्यांना आपण नॅचरल नंबर्स म्हणतो, पूर्ण संख्या, नैसर्गिक संख्येमध्ये आपण शून्य ऍड केलं की पूर्ण संख्या होतात, त्याला आपण होल नंबर्स म्हणतो. पूर्णांक संख्या ज्याला आपण इंटिजर्स म्हणतो, त्यामध्ये शून्य, धनसंख्या आणि ऋण संख्या यांचा समावेश होतो. परिमेय संख्या ज्या संख्या आपण अंश आणि छेद या रूपात लिहितो अशा संख्यांना परिमेय संख्या असे म्हणतात. त्यांनाच आपण दुसऱ्या भाषेमध्ये अपूर्णांक असे देखील म्हणतो. व अपरिमेय संख्या ज्या परिमेय नाही अशा संख्या म्हणजेच अपरिमेय संख्या व वास्तव संख्या, रिअल नंबर्स. वास्तव संख्या म्हणजे काय? रिअल नंबर्स. या सर्व संख्यांना मिळून रिअल नंबर्स असे म्हणतात, म्हणजेच वास्तव संख्या असे म्हणतात. परिमेय संख्या व त्यावरील क्रिया आपल्याला माहित आहे, गणितामध्ये आपण 4 प्रकारचे ऑपरेशन्स करतो: बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार. आणि परिमेय संख्या म्हणजेच अपूर्णांक, यावर आपण अपूर्णांकाची बेरीज, अपूर्णांकाची वजाबाकी, अपूर्णांकाचा गुणाकार व अपूर्णांकाचा भागाकार या 4 क्रियांचा समावेश होतो. पुढे सम संख्या, विषम संख्या, मूळ संख्या, जोडमूळ संख्या, सहमूळ संख्या व संयुक्त संख्या यांचाही अभ्यास या घटकामध्येच येतो. आणि त्यांची बेरीज, बेरीज व्यस्त संख्या, गुणाकार व्यस्त संख्या आणि संख्या रेषा म्हणजे संख्या रेषेवर संख्या दाखवणे याचाही अभ्यास आपणास या संख्याज्ञान या घटकामध्येच करायचा असतो. तर आपण आज संख्याज्ञान या घटकाची माहिती या व्हिडिओमध्ये पाहिली. तर भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.